शहतूत वनस्पतीची माहिती, फायदे, नुकसान, औषधी गुणधर्म आणि लागवड. नमस्कार, माझं नाव सीताराम सावजी उतेकर आहे. माझ्या महाआयुर्वेदिक जडीबुटी या चॅनलमध्ये आपणा सर्वांच्या मनपूर्वक स्वागत आहे. आज मी तुम्हाला एका अतिशय उपयुक्त वनस्पतीबद्दल म्हणजेच शहतूत या वनस्पतीबद्दल माहिती सांगणार आहे. शहतूतला इंग्रजीमध्ये मुलबरी असं म्हणतात आणि त्याचा मोरस हा वैज्ञानिक वंश आहे. शहतूतच्या पांढऱ्या, लाल आणि काळ्या अशा वेगवेगळ्या जाती आढळतात. शहतूत हे बहुवर्षायू झाड असून त्याला लागणारी फळं पिकल्यावर गोड आणि रसाळ होतात. ही फळं थेट खाता येतात. त्याचबरोबर त्यापासून रस, सरबत, जॅम आणि इतर खाद्यपदार्थही तयार करता येतात. शहतूतची लागवड कुठे केली जाते? शहतूतचा उगम आशियाशी संबंधित मानला जातो. आज जगातील अनेक देशांमध्ये त्याची लागवड केली जाते. भारतामध्ये शहतूतची लागवड विशेषतः रेशीम उत्पादनासाठी महत्त्वाची आहे. कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, पश्चिम बंगाल, जम्मू काश्मीर आणि इतर अनेक भागांमध्ये स्थानिक हवामानानुसार शहतूतची लागवड केली जाते. शहतूतच्या लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी सुपीक जमीन योग्य मानली जाते. शेतात पाणी जास्त काळ साचून राहू नये. पुरेसा सूर्यप्रकाश, योग्य सिंचन आणि सेंद्रिय खतामुळे झाडाची चांगली वाढ होण्यास मदत होते. शहतूतची लागवड रोपे किंवा कलमांपासून करता येते. वेळोवेळी छाटणी केल्यामुळे नवीन फांद्या आणि पानांची वाढ चांगली होण्यास मदत होते. रेशीम उत्पादनामध्ये शहतूतचे महत्त्व. शहतूतची पाने ही रेशीम किड्यांचे म्हणजेच सिल्कवर्मचे प्रमुख खाद्य आहे. त्यामुळे रेशीम उत्पादन करणारे शेतकरी मोठ्या प्रमाणावर शहतूतची झाडे लावतात. चांगल्या दर्जाची शहतूतची पाने रेशीम किड्यांच्या वाढीसाठी महत्त्वाची असतात. त्यामुळे शहतूतची लागवड शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचे एक साधन बनू शकते, विशेषतः ज्या भागात रेशीम उद्योग आणि बाजारपेठ उपलब्ध आहे. शहतूतच्या फळांचे फायदे. शहतूतच्या फळांमध्ये नैसर्गिक साखर, विविध पोषक घटक आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असलेले वनस्पतीजन्य घटक आढळतात. गडद रंगाच्या शहतूतमध्ये अँथोसायनिनसारखे नैसर्गिक घटकही आढळतात. संतुलित आहाराचा भाग म्हणून शहतूतची फळे खाता येतात. फळे खाण्यापूर्वी ती स्वच्छ पाण्याने चांगली धुवून घ्यावीत. शहतूतच्या पानांचे औषधी गुणधर्म. शहतूतच्या पानांचा वापर पारंपरिक औषधोपचार पद्धतींमध्ये अनेक वर्षांपासून केला जात आहे. विशेषतः पांढऱ्या शहतूताला म्हणजेच मोरस आल्बाला औषधी दृष्टिकोनातून संशोधनाचा विषय बनवण्यात आले आहे. शहतूतच्या पानांमध्ये अनेक नैसर्गिक जैवसक्रिय घटक आढळतात. त्यांच्या अँटीऑक्सिडंट गुणधर्मांवर संशोधन झाले आहे. काही संशोधनांमध्ये शहतूतच्या पानांमधील काही घटक जेवणानंतरच्या रक्तातील ग्लुकोजच्या पातळीवर परिणाम करू शकतात असे आढळून आले आहे. मात्र शहतूतची पाने मधुमेहावरील औषधाचा पर्याय आहेत असे समजू नये. कोणत्याही आजारासाठी शहतूतचा औषधी वापर करण्यापूर्वी डॉक्टर किंवा पात्र आयुर्वेद तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. शहतूतच्या मुलांचा आणि सालीचाही काही पारंपरिक उपचार पद्धतींमध्ये उल्लेख आढळतो. मात्र त्यांचे औषधी परिणाम सिद्ध करण्यासाठी पुरेसे मानवी संशोधन उपलब्ध नाही. त्यामुळे मुळं किंवा साल स्वतःहून औषध म्हणून वापरू नये. शहतूतचे नुकसान आणि काळजी. शहतूतची फळे सामान्य प्रमाणात खाणे आणि शहतूतची पाने किंवा त्यांचा अर्क औषधाप्रमाणे घेणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. काही व्यक्तींना शहतूतच्या पानांमुळे किंवा त्यापासून तयार केलेल्या पदार्थांमुळे गॅस, पोट फुगणे किंवा जुलाब यांसारख्या पचनाच्या समस्या होऊ शकतात. मधुमेहाची औषधे घेणाऱ्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय शहतूतची पाने किंवा त्यांचा अर्क घेऊ नये. गर्भवती महिला, स्तनपान करणाऱ्या महिला, लहान मुले आणि गंभीर आजार असलेल्या व्यक्तींनी औषधी उपयोग करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तर मित्रांनो, आज आपण पाहिलं की शहतूत ही एक बहुउपयोगी वनस्पती आहे. तिची फळे खाण्यासाठी उपयोगी आहेत, तिची पाने रेशीम किड्यांसाठी महत्त्वाची आहेत आणि तिच्या विविध भागांवर औषधी दृष्टिकोनातूनही संशोधन झाले आहे. माझ्या महाआयुर्वेदिक जडीबुटी चॅनलवरील ही माहिती तुम्हाला आवडली असेल
तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये तुमचे मत नक्की सांगा आणि ही माहिती तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. अशाच उपयुक्त माहितीकरिता आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपणा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.